सो या ज्या सर्व हॉरर स्टोरीज असतात, ज्या तुम्ही ऐकतात वाचतात, ज्या की मी सांगतो तुम्हाला, या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व हॉरर टेल्समध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीच पाहिजे की ही जी आपण गोष्ट आत्ता ऐकतोय ही कधी काळी कोणासोबत तरी घडलेली आहे. त्याने या भयान घटनेचा स्वतः अनुभव घेतला आहे. या सर्व घटना प्रसंग त्यांच्यासाठी एक हॉन्टिंग रिॲलिटी आहेत, ज्या की आपण फक्त मनोरंजनासाठी ऐकतो. सो ऐकणं आणि बोलणं खूप सोपं असतं, बट ज्याच्यासोबत घडतं त्यालाच कळतं. आणि असाच कायचा सेम प्रसंग आणि अनुभव अमेरिकेमध्ये डिफेओ आणि लट्स फॅमिलीला आला. आणि हे सर्व घडलं न्यूयॉर्कमधल्या एका घरामध्ये. सो या घटनेची सुरुवात होते 1974 साली, जेव्हा 7 जणांची फॅमिली, म्हणजे 7 मेंबर असलेल्या जणांची फॅमिली एका रात्रीत फक्त एका मेंबरवर येते. आणि हा तोच एक जण असतो ज्याने की बाकीच्या 6 जणांचा निर्घुणपणे खून केला आहे. या फॅमिलीचं नाव होतं डिफेओ फॅमिली. आणि ज्याने त्या सर्वांचा खून केला त्याचं नाव होतं रोनाल्ड ज्युनियर डिफेओ आणि त्याचं निकनेम होतं बुच. सो या फॅमिलीची जी काही बॅक स्टोरी आहे ती काय अजिबात एवढी खास नाही आहे. कारण रोनाल्ड ज्या घरात वाढला, म्हणजेच बुच ज्या घरात वाढला, त्याचे वडील खूप डॉमिनंट आणि व्हायलंट होते. त्या घरामध्ये नेहमी तमाशा करायचे. आणि अशातच बुच वाढला. आणि असं सांगितलं जातं की त्याने त्याच्या वडिलांचं निरीक्षण केलं आणि त्यांचे सर्व गुण आपल्या अंगी आणले. तोही अगदी तसाच वागू लागला. डिफेओ फॅमिली एक ऑटो बॉडी शॉप गराज ओन करत होती आणि तिथेच हा बुच कामाला जायचा. पण काही कालांतराने त्याने कामावर जायचं सोडून दिलं. तो नेहमी बारमध्ये, पबमध्ये दारू ढोसत असायचा. आणि यात आणखी भर म्हणजे त्याला आता ड्रग्सची लत लागली होती, ज्यामुळे आता तो त्याच्या वडिलांपेक्षाही जास्त व्हायलंट व्हायला लागला. त्यांच्या घरामध्ये असे बरेचसे इन्सिडेंट झाले जेव्हा बुशने त्याची बंदूक काढली आणि सरळ त्याच्या वडिलांच्या डोक्यावरती ठेवली. आणि त्याने कित्येकदा फॅमिलीमध्ये मारहाणसुद्धा केली आहे. आणि हे त्यांच्या फॅमिलीमध्ये सतत चालू असताना उगवतो तो एक काळा दिवस, 13 नोव्हेंबर 1974. या तारखेच्या पहाटेच बुचचं संतुलन बिघडतं. तो हातामध्ये रायफल घेतो आणि घरामधल्या प्रत्येक बेडरूममध्ये जाऊन त्याच्या फॅमिली मेंबर्सचा खून करतो. त्याच्या फॅमिली मेंबर्सला जरा ही कल्पना नव्हती की आजची रात्र ही आपली शेवटची रात्र असणार आहे. आता या भयानक इन्सिडेंटच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे सर्व मर्डर्स त्याने फक्त 15 मिनिटात उरकले होते. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी जेव्हा त्या बॉडीज चेक केल्या तेव्हा त्या सर्व बॉडीजवरती कुठल्याही झटापटीचे अजिबात निशाण नव्हते. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही अशा प्रसंगामध्ये आहात, तुम्ही थोडीशी तरी झटपट कराल, ज्यामुळे शरीरावरती कुठले ना कुठले तरी निशाण तरी येतीलच. पण त्या सर्वांच्या बॉडीवरती एकही निशाण नव्हते. उलट त्या सर्वांच्या ज्या बॉडीज होत्या त्या बेडवरती खालच्या दिशेने होत्या. म्हणजे माणूस जसा उलटा झोपतो तसं त्यांचं तोंड बेडच्या दिशेने होतं, त्यांचं फेस बेडवरती डाऊन होतं. आणि हे सर्व 6च्या 6 मेंबरसोबत होतं. यावरनं असं दिसून येतं की बुचने मर्डर केल्यानंतर त्या सर्वांच्या बॉडीज तशा ठेवल्या. पण त्याने हे असं का केलं, यामागचं रिझन काय आहे? एखादा माणूस मर्डर करतोय, मग तो पुढची गोष्ट का करेल, बॉडी जिकडे ठेव आणि तिकडे ठेव? देअर हॅज टू बी अ सम रिझन बिहाइंड इट. आता यात भर म्हणजे जेव्हा त्या घरात गनशॉट झाला, गोळीबार झाला, त्याच्या आवाजामुळे त्या घरातला एकही मेंबर कसा जागा झाला नाही. कारण तो रायफलचा आवाज आहे. तो किती मोठा असेल तुम्ही इमॅजिन करा. आपल्या इथं रात्री फटाक्याचा आवाज आला तर इकडचे तिकडचे लोक जागे होतात आणि बाहेर येतात. इथे तर घरामध्ये एवढा मोठा गनशॉट झाला आहे. आणि यात आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे बुचच्या रायफलला सायलेन्सर नव्हतं. सायलेन्सर म्हणजे बंदुकीला किंवा एखाद्या रायफलला एक छोटंसं यंत्र लावलं जातं, एक नळी, ज्यामुळे अजिबात आवाज होत नाही. होतो बट तो खूप कमी असतो. पण तरीसुद्धा तो आवाज सर्वांना ऐकू जाईल एवढा तर असतोच. पण या फॅमिली मेंबरमध्ये एकही जण जागा झाला नाही, ही एक मिस्ट्री आहे. एवढ्या गाढ झोपेमध्ये तर कुंभकर्णसुद्धा झोपत नसेल. आता त्यांच्या घरात त्या गोळीबाराचा आवाज तर नाही आला, पण शेजाऱ्यांनासुद्धा फक्त त्या घरातून एक कुत्रं भुकण्याशिवाय कसलाही आवाज नाही आला. आणि ही पण एक खूप स्ट्रेंज गोष्ट आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर बुच मस्तपणे सकाळी आंघोळ करतो आणि जुने रक्ताचे कपडे आणि ती रायफल कुठेतरी गाडतो आणि सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो. बुच पोलिसांना हे सांगतो की रात्री जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा माझे सर्व फॅमिली मेंबर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आणि थोड्या काळानंतर लगेचच तो स्टेटमेंट चेंज करतो आणि सांगतो की पहाटे पहाटे 2 लोक माफियाची माझ्या घरी आली. त्यांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली आणि सांगितलं की तुझ्या फॅमिली मेंबर्सला तू स्वतः मारायचं. पोलिसांना याच्यावरती दाट संशय आला
आणि त्यांनी सरळ त्याला अटक केली. आता या सर्व स्टेटमेंटवरून एक गोष्ट तर नक्की लक्षात येते की बुचला अजिबात खोटं बोलता येत नाही आहे. म्हणजे असं कोण बोलतं पोलिसांना की रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे सर्व घरचे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, आणि 5 मिनिटांनी हाच व्यक्ती बोलतो की 2 माफिया गँगचे मेंबर्स माझ्या घरी आले, त्यांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली आणि मलाच माझ्या घरच्यांना मारायला लावलं. बारका लहान मुलगासुद्धा हे खोटं पकडेल. आणि आय थिंक हे स्टोनर आणि जे ड्रग्स करतात तीच लोकं असं करतात. त्यांना कळतच नाही की ते काय बडबडत आहेत. बुचने पोलिसांना ती रायफल आणि ते कपडे कुठे काढले ती जागा दाखवली. पोलिसांनी एव्हिडन्स आपल्या हाती घेतले आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. आणि घडलेल्या घटनेचा जेव्हा त्याला पश्चाताप झाला तेव्हा तो एका स्टेटमेंटमध्ये बोलतो, वन्स आय स्टार्टेड आय जस्ट कुडंट स्टॉप. इट वेंट सो फास्ट. मी जेव्हा त्यांना मारायला सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मनावरती ब्रेक लावणं खूप अवघड होतं. हे अगदी क्षणातच झालं. आणि जेव्हा मी त्यांना मारत होतो तेव्हा मला अजिबात थांबवूशी वाटत नव्हतं. आता रोनाल्ड ज्युनियर डिफेओचं म्हणजेच बुचचं एक नवीन स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या स्टेटमेंटमुळे या मर्डरला एक वेगळाच टर्न मिळाला. आणि याच एका वाक्याने त्या काळी खूप धुमाकूळ घातला होता. बुच पुढे स्टेटमेंटमध्ये असं बोलतो की मला कसले तरी आवाज ऐकू येत होते आणि ते आवाज मला सांगत होते की तू तुझ्या फॅमिली मेंबर्सला मारलं पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांना मारलं. आता ही अशी सेम घटना त्याच पिरियडमध्ये एका ठिकाणी घडली होती. कॉन्जरिंग 3 मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर त्या मूवीचं टायटल आहे डेव्हिल मेड मी डू इट. म्हणजे तो खून मी स्वतः केलेला नाही आहे, त्या डेव्हिलने त्या डीमनने माझ्याकडून तो करून घेतला आहे. आणि अगदी सेम घटना ही रोनाल्ड ज्युनियर डिफेओसोबत घडली होती. तोही असंच बोलतो की मलाही कोणीतरी मारायला सांगितले आणि मी ते केले. असो, ॲज आय टोल्ड यू, माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचदा सांगतो की जो माणूस डिप्रेशनमध्ये आहे, एन्झायटीमध्ये आहे किंवा त्यामध्ये खूप लस्ट भरलं आहे, अशा व्यक्तींना या डार्क एंटिटीज किंवा या डार्क गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात. आणि या दोघांसोबतही तसंच झालं होतं. आणि फायनली डिफेओची ही केस जेव्हा कोर्टमध्ये गेली यावरती फुल स्टॉप लागला. त्यांनी त्याचं चेकअप केलं, सायकॅट्रिस्ट बोलवले, तेव्हा ते डॉक्टर लोक बोलले की याला कसलाही आजार नाही आहे, कुठलाही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही आहे की काहीच नाही आहे. याने हे सर्व खून स्वतःच्या मर्जीने केल्यात एका क्षणाच्या रागामुळे. बुचला असं वाटलं की घरच्यांना मारणे हाच एक सोपा उपाय असू शकतो, कारण रोजचे टोमणे कोण ऐकून घेईल. अर्थात तो काय मी नाही आहे. आता कोर्ट त्याला दोषी ठरवतं आणि 6 मर्डर्स खाली त्याला एक शिक्षा सुनावतं. त्याने 6 लोकांचे मर्डर केलेत ना, सो त्याला 6 वेळा लाईफ सेंटेन्स दिली, 6 वेळा जन्मठेपेची शिक्षा. आणि आजही तो न्यूयॉर्कमधल्या एका जेलमध्ये आपलं उरलेलं आयुष्य काढतोय. आता मी पुन्हा माझ्या मागचे व्हिडिओज रिकॉल करतो जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते जगातील सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण हे कुठले असतील, तर ते असतील जेल आणि हॉस्पिटल. कारण याच 2 ठिकाणी मृत्यू आणि जीवनाचा खूप जवळचा संबंध येतो. की एकट्या बुचने 6 जणांचं मर्डर केलं आहे, म्हणजे तो किती निगेटिव्ह माणूस असेल. आणि त्याचसारखे असे असंख्य इनमेट्स त्या जेलमध्ये असतात, म्हणजे ती जागाच किती निगेटिव्ह असेल. आणि याचमुळे जगातलं सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण हे फक्त जेलच असू शकते. आता बुचला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली त्यामध्ये आणखी एक थेअरी अशी होती की बुचसोबत एक साथीदार होता ज्याने त्याला या मर्डरसाठी हेल्प केली होती, पण तो तेथून पळून गेला, तो कधी पोलिसांच्या हाती आलाच नाही असंही बोललं जातं. आता बुच डिफेओला खरंच कोणीतरी पजेस केलं होतं का त्याने फक्त हे टाईमपाससाठी मारलं, यावरती बऱ्याच कॉन्स्पिरसी थेअरीज आहेत, ज्यामध्ये बऱ्याचदा असं सांगितलं जातं की बुच हा डार्क वर्ल्डकडे, सेटनिक कल्चरकडे खूप वळला होता आणि त्यामुळे तो जो सेटन होता, तो जो डिमॉन होता, त्याला त्याच्या घरच्यांचा बळी द्यायला लावला. त्याला त्याच्या कानामध्ये आवाज ऐकू येत होते का तो फक्त या गोष्टीचा बनाव करत होता हे फक्त त्यालाच माहिती. आता या मॅसेकरला, या मर्डरला 1-1.5 वर्ष होऊन गेले असेल. आता जिथे हे घडलं, जिथे हा मृत्यूकांड घडला, ते म्हणजे दी ॲमिटिव्हिल हाऊस आता एका नवीन फॅमिलीचं ड्रीम होम होणार होतं. आणि ती फॅमिली म्हणजे दी लट्स. त्या फॅमिलीला एक मस्त रिव्हरसाईड घर हवे होते आणि त्यांना त्यांचं हे घर मिळालंसुद्धा, आणि ते होतं दी ॲमिटिव्हिल. त्यांनी हे घर पाहण्याआधी खूप घरे बघितली होती आणि फायनली ब्रोकरच्या लिस्टवरती हे घर होतं. आणि त्याने कंटाळून त्यांना हे घर दाखवलं आणि बघता क्षणीच या फॅमिलीला ते घर आवडलं. आणि का नाही आवडणार? एवढं मोठं आलिशान घर ज्यामध्ये बोट हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे आणि एवढ्या कमी प्राईजला मिळतं आहे, कोणीही घेईल.
त्या ब्रोकरने फक्त त्या फॅमिली हेडला म्हणजे जॉर्ज लट्सला या डार्क हिस्ट्रीबद्दल सांगितलं होतं आणि त्याला याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि हाच पुढे जाऊन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार होता. त्याने ही गोष्ट त्याच्या घरच्यांपासून लपवून ठेवली. जॉर्ज त्या घराची बार्गेनिंग करतो आणि शेवटी $80,000 ते घर विकत घेतो. विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉर्ज आणि त्याची फॅमिली त्या घरामध्ये राहायला जातात. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे खूप विचित्र नजरेने बघत असतात. आता जॉर्जला हे घर एवढ्या स्वस्तात का मिळालं याचं कारण फक्त त्यालाच माहिती होतं. त्याची बायको तर शॉक झाली होती की एवढ्या कमी किमतीत हे घर कसं काय मिळतं आहे. पण मी नेहमी म्हणतो स्वस्तात पडणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन खूप महागात पडतात आणि अगदी सेम तसंच यांच्यासोबत घडतं. हे घर त्यांना खूप वेगळाच नजारा दाखवणार होतं. जॉर्जचं या घराबद्दल फक्त एकच मत होतं, हाऊसेस डोंट हॅव मेमरीज. घरांना कुठल्याही आठवणी नसतात, ते फक्त एक वास्तू असतात. पण आता त्या घराचा भूतकाळ त्या फॅमिलीसोबत पुढे काय घडवतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा पार्ट 2 येतो आहे लवकरच. कारण आता तर कुठे या ॲमिटेबल हॉररची स्टोरी सुरू झाली आहे आणि यामुळेच तुम्हाला कळेल की या घरावरती, या 2 फॅमिलीजवरती एवढ्या वेब सिरीज, एवढ्या मूव्हीज आणि एवढी बुक्स का आहेत. सो स्टे ट्यून. भेटूयात याच्या पार्ट 2 मध्ये. पीस आउट. ओके, सो मागचा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल म्हणजेच ह्या व्हिडिओचा पार्ट 1 ज्यामध्ये बुच डिफेओ हा आपल्या घरातल्या 6 मेंबरचा मर्डर करतो. पण त्या मर्डर्स मागे खूप सारी डार्क मिस्ट्री आहे आणि या सर्व मर्डर्स नंतरच बुचला 6 जन्मठेपेची शिक्षा होते आणि आजही तो न्यूयॉर्कच्या एका जेलमध्ये आपलं आयुष्य काढतोय, जे काय राहिलं असेल तेवढं. तर ही होती त्या घरामध्ये घडलेली हिस्ट्री. आता 1-1.5 वर्षानंतर म्हणजे या घटनेला 1-1.5 वर्ष पूर्ण झालं असेल, त्यानंतर या घरामध्ये एक नवीन फॅमिली राहायला येते आणि ती फॅमिली असते दी लट्स फॅमिली, ज्याचा हेड असतो जॉर्ज आणि त्याची बायकोचं नाव असतं केथी. आणि पुढे राहायला आल्यानंतर याच फॅमिलीसोबत या घरामध्ये असे काही प्रसंग आणि असे काही भयानक घटना घडतात की ज्याच्यामुळे आज आपण यावरती वेब सिरीज, मूव्हीज आणि कितीतरी डॉक्युमेंटरीज पाहतो. दी ॲमिटेबल हॉरर. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केले तर जाऊयात दी ॲमिटेबल हॉन्टेड हाऊसमध्ये. सो आता जॉर्जला या घराबद्दल माहिती होतं की या घरामध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 मर्डर्स घडले होते. म्हणजे आत्ता तो ज्या बेडरूममध्ये झोपतोय, ज्या बेडवरती झोपतोय, तिथे एकाचा मर्डर झालेला आहे. तरीसुद्धा त्याला याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो ते घर विकत घेतो कारण हे घर खूप आलिशान होतं आणि कमी प्राईजला भेटत होतं. आता जॉर्जच्या जागी जर मी असतो आणि मला कोणी $80,000 दिले तर मी चुकूनही त्या घरामध्ये राहू शकत नाही. म्हणजे हा सरळ वेडेपणाच म्हणावा लागेल की एखाद्या ठिकाणी एकाचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही तिथे जाऊन राहताय. आता या घरामध्ये त्या लट्स फॅमिलीसोबत काय घडतं हे तुम्हाला, मला आणि बाकी सर्व जगाला फक्त एका व्यक्तीमुळे कळते आणि तो व्यक्ती म्हणजे जे अँसन, जो की दी ॲमिटेबल हॉरर पुस्तकाचा एक लेखक आहे. आणि या जे अँसनने या सर्व गोष्टीचा रिसर्च केला, त्यावरती पुस्तक लिहिलं आणि ते पब्लिश केलं. पब्लिश केल्यानंतर ते पुस्तक एवढं फेमस झालं की त्या काळचं हे एक बेस्ट सेलर होतं. यानंतर त्याच्यावरती मूव्हीज आणि वेब सिरीज येऊ लागल्या. असो, आता जॉर्ज त्या घरामध्ये शिफ्ट होण्याआधी एक ॲक्टिव्ह बिझनेसमॅन होता. म्हणजे तो खूप ॲक्टिव्ह होता. पण जसा तो त्या घरामध्ये एंटर होतो तो खूप डल व्हायला सुरुवात होतो. तो खूप चिडचिडा आणि डॉमिनंट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे कधीही न रागावणारा माणूस, सतत हसरा चेहरा असणारा माणूस त्या घरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या खूपच सॅड आणि रागीट स्वभावाचा होतो. आणि ही गोष्ट त्याच्या बायको आणि मुलांना जाणवते. त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येऊ लागला होता आणि तो दारूही प्यायला लागला होता. आता जॉर्जसोबत आणखी एक भयानक गोष्ट घडायची की रोज रात्री जॉर्जला बरोबर 3:15 जाग यायची. तो अचानकपणे झोपेतून उठायचा आणि पुन्हा जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला झोप अजिबात येत नव्हती आणि त्याला यामागचं कारणच कळत नव्हतं की बरोबर याच टायमिंगला त्याची झोप कशी मोडते. आणि याचं उत्तर त्याला पुढे कळालं आणि ते उत्तर असं होतं की बुच डिफेओने बरोबर याच टायमिंगला म्हणजे घड्याळामध्ये 3:15 त्याच्या फॅमिलीचा मर्डर केला होता.
आणि त्यामुळे जॉर्जला बरोबर याच टायमिंगला जाग यायची. त्याला त्या घरामध्ये बुच डिफेवसारखा आवाज ऐकू येत होते, व्हिस्परिंग ऐकू येत होते. आता यानंतर या घरामध्ये या भयानक घटनांची तर रांगच लागते. जसं की जॉर्जची लहान 5 वर्षाची मुलगी जेव्हा त्याला घरामध्ये दिसत नाही आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि समोर ग्राउंडमध्ये येतो आणि जेव्हा तो त्याच्या घराकडे वळून बघतो तेव्हा त्याला एका खिडकीमध्ये त्याची मुलगी उभी असलेली दिसते आणि ती सरळ एकटक त्याच्याकडे पाहत असते. पण जॉर्जच्या हृदयाचा ठोका त्याच्या मुलीमुळे चुकला नव्हता. त्या मुलीच्या मागे जे उभं होतं त्याच्यामुळे चुकला होता. कारण त्या मुलीच्या मागे जॉर्जला एक पिग फेस म्हणजे एका डुकराचा चेहरा असलेला मानवी आकार दिसला, ज्याचे डोळे लाल भडक आहेत. तो लगेच पळत आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये जातो. तेव्हा मिसी शांतपणे बेडवरती झोपलेली असते. तो शॉक्ड होतो की आता 2 मिनिटापूर्वी मी हिला खिडकीत पाहिलं आहे आणि ही आता इथे झोपली आहे. आता त्यानंतरच म्हणजे दुसऱ्या दिवशी मिसी एक नवीन फ्रेंड बनवते, एक पिग टॉय, ज्याला ती जॉडी नाव देते आणि ती त्याच्यासोबत खेळत असते. आणि ही गोष्ट जॉर्जच्या आणि केथीच्या लक्षात येते, कारण आता मिसी बेडरूममध्ये कोणी नसतानाही एकटी बडबडत असायची. ती सतत कोणाशी तरी खेळत असायची, बोलत असायची एका इनव्हिजिबल व्यक्तीशी, जो की दिसत नाही आहे. आणि जेव्हा तिचे आईवडील तिला विचारायचे की तू कोणाशी बोलते, तेव्हा ती फक्त एकच बोलायची की हा काय जॉडी, तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा हे दोघे फक्त एकमेकांकडेच बघायचे. त्यांना कळतच नव्हतं की असं काय होतं इथे. केथीला आता कळून चुकतो की जॉर्ज आपल्यापासून काहीतरी लपवतोय. ती त्याला विचारते की काय झाले नक्की सांग. तेव्हा जॉर्ज केथीला सांगतो की या घरामध्ये 6 मर्डर झालेत. जेव्हा हे केथी ऐकते तेव्हा ती शॉक्ड होते. ती पहिल्यांदा तर त्याला ओरडते की तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, अशा घरामध्ये कशाला राहायला आलो आपण. आणि जॉर्ज पुन्हा तिला हेच बोलतो की घरांना काही मेमरीज नसतात, काही आठवणी नसतात, ते फक्त एक घरच असतात आणि त्यामुळेच मी हे घर घेतलं. आणि मुळात तुला हे घर खूप आवडलं होतं आणि मला तुला नाराज करायचं नव्हतं, म्हणून मी हे घर विकत घेतलं. आता त्या फॅमिलीसोबत आणखी एक इन्सिडेंट असा होतो की जेव्हा केथी बेडरूममध्ये झोपलेली असते, जॉर्जचं लक्ष केथीकडे जातं आणि तेव्हा त्याला दिसतं की केथीचा चेहरा पूर्णपणे एका 90 वर्षाच्या म्हातारीसारखा झाला आहे. एका सेकंदात तो सडनली चेंज झाला होता. त्या घरामध्ये असे बरेचसे स्ट्रेंज इव्हेंट्स होऊ लागले, जसे की पूर्ण हिवाळ्यामध्ये बाहेर बर्फ पडतोय आणि एक रूम संपूर्णपणे घर माशांनी भरलेली आहे. तर कधी घरामध्ये घराच्या भिंतींवरती, पायऱ्यांवरती एक ग्रीन कलरचं घाण लिक्विड, एक स्लगिश लिक्विड वाहत होतं आणि ते कुठून आलं, कसं आलं, ह्या दोघांना याची काहीच अक्कल नव्हती आणि त्याचा खूप घाण वास येत होता. तर कधी बर्फामध्ये कोणाच्या तरी पावलांचे ठसे दिसत होते आणि ते असे ठसे होते की जसं की कोणीतरी घराला वेढा मारते की काय, एका सर्क्युलर मोशनमध्ये. आणि ते कोण मारतंय याचंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. त्या घरामध्ये त्या दोघांना खूप वेगळीच वाईब फील होत होती. त्यांना असं वाटत होतं की ते दोघे एकाच घरात असून एका घरात नाही आहे. मी वेगळ्या घरात जगतोय आणि तू वेगळ्या घरात जगतीये, असं काहीचं फिलिंग त्या दोघांना तिथे येत होतं. आणि यात आणखी भर म्हणजे त्या घरामध्ये जॉर्जला एक सिक्रेट रूम मिळते बेसमेंटमध्ये. आणि जेव्हा त्या ब्रोकरने घर विकताना त्याला त्या घराचा ब्ल्यूप्रिंट दिला होता, त्यावरती असली कुठलीही रूम दिसत नव्हती. ती रूम संपूर्णपणे लाल रंगाने रंगवली होती आणि ती काय एवढी मोठीही नव्हती. एक 3-4 लोक बसतील अशी एवढी रूम होती. पण ती रूम आपल्या घराखाली काय करते आणि याचा उपयोग कशासाठी होत असेल, हा प्रश्न जॉर्ज आणि केथीला पडतो. एक प्रचंड प्रकारची दुर्गंधी त्या रूममधून येत होती. त्या रूममध्ये काहीही नसताना जॉर्ज त्याचा डॉगी त्या रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करतो, पण तो डॉगी काही पायऱ्यांच्या खाली उतरतच नव्हता. तो वेगवेगळे आवाज करू लागला आणि शेवटी जॉर्जच्या हातातून पळून बाहेर गेला. आता जॉर्जला पण कळत नाही की एवढा क्युरियस असणारा डॉगी इथून असा मागे कसं काय पळून जाऊ शकतो. असो, आता जॉर्जसोबत आणखी एक इंटरेस्टिंग घटना घडते. एका रात्री तो आपल्या बेडरूममध्ये शांतपणे झोपला होता आणि त्याला खालच्या फ्लोअरवरतून म्हणजेच ग्राउंड फ्लोअरवरतून कुठल्या तरी बँडचा आवाज येत होता की कुठलं तरी बँड काहीतरी सॉन्ग प्ले करते की काय. जॉर्ज झोपेतून उठतो आणि सरळ खाली पळत येऊन बघतो, पण त्याला कुठलंही बँड दिसलं नाही. मग तो आवाज आला कुठून? जॉर्ज जरा आणखी निरीक्षणाने पाहतो तर त्याला दिसतं की ग्राउंड फ्लोअरवरचं सामान म्हणजे सोफा आणि चेअर्स थोडेसे जागेवरून हलले आहेत आणि हे त्याने केलं नव्हतं. त्याच्या चांगलं लक्षात होतं की हे सामान कुठे होतं. ते सामान असं हलवलं होतं की जसं की कोणीतरी इथे नाचण्यासाठी जागा केली की काय. आणि ही गोष्ट त्याच्यासाठी खूप स्ट्रेंज होती. आणि या घटनेनंतरच जॉर्ज आणि त्याची फॅमिली एका प्रिस्टकडे धाव घेते
आणि जेव्हा तो प्रीस्ट त्या घरामध्ये एंटर करतो, त्याला एंटर केल्या जाणवतं की तो एका चुकीच्या ठिकाणी आला आहे. त्याला एक वेगळीच अननॅचरल फोर्स जाणवते. त्याचा जसा या घराशी संबंध आला, तो अचानकपणे आजारी पडला. त्याला त्या घराची रात्री स्वप्ने पडू लागली. आणि जसा तो त्या घरामध्ये एंटर झाला होता ना, त्याला पहिला एक आवाज आला आणि तो आवाज होता गेट आउट. असो आता फक्त 28 दिवस लट्स फॅमिली त्या घरामध्ये राहिल्यानंतर 14 जानेवारी 1976 साली त्यांच्यासोबत असं काही घडतं जे की ते डिस्क्लोज करू शकत नाही. आणि त्याच दिवशी ती लोक त्या घराच्या बाहेर निघतात. जेवढं काही सामान पॅक करता येईल तेवढं घेतात आणि परत मागे वळून कधीही पाहत नाही. आता त्यांच्यासोबत त्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला नक्की काय घडलं हे त्यांनी अजूनही डिस्क्लोज केलेलं नाही आहे. पण 2005च्या एका इंटरव्ह्यू दरम्यान जॉर्ज सांगतो की ते माझं घर होतं, मी ते पैसे देऊन विकत घेतलं होतं. आणि जेव्हा मी त्या घरामधून बाहेर निघलो, मला माहिती नव्हतं की मी परत कधी येणार आहे की नाही. पण जसं मी बाहेर निघलो तसं मला एक वेगळंच जग दिसलं आणि माझी आणि माझ्या फॅमिलीची पुन्हा कधीच मागे वळून बघण्याची इच्छा झाली नाही. त्या घराचं सामान 1979 साली ऑक्शनमध्ये विकण्यात आलं. म्हणजे असलं पण सामान कोणीतरी घेणारी लोक आहेत या जगामध्ये. या घटनेनंतर लट्स फॅमिली आता जे अँसनला भेट देते आणि घडलेली सगळी घटना सांगते. आणि यावरती जे रिसर्च करतो आणि बुक पब्लिश करतो. आणि जेव्हा जे अँसनला लोक विचारतात की तुम्हाला बुक लिहिताना काहीतरी जाणवलं का, तेव्हा जे अँसन बोलतो की नाही, मला काही जाणवलं नाही, फक्त बुक लिहिताना मला एक हार्ट अटॅक आला होता. आता तो हार्ट अटॅक मला बुक लिहिताना आला आहे का माझ्या स्मोकिंग हॅबिटमुळे आला आहे ते मला माहिती नाही आहे. पण याच्यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जे अशी ॲड करतो, म्हणजे असं सांगितलं जातं की त्या बुकची जी मॅन्युस्क्रिप्ट होती, म्हणजे जे पहिलं स्क्रॅच असतं पब्लिश करण्याआधीचं, त्याने त्याच्या 3 मित्रांना दिलं होतं. त्याच्यातला जो त्याचा पहिला मित्र होता त्याच्या घरामध्ये अचानकपणे आग लागते. त्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून जातं, पण ते पुस्तक तसंच राहतं. त्या पुस्तकाला कसल्याही प्रकारची इजा पोहोचलेली नसते. आता त्याचा दुसरा मित्र जेव्हा ती बुक एका पब्लिशरकडे घेऊन जात होता, तेव्हा अचानकपणे त्याच्या गाडीवरचं संतुलन बिघडतं आणि ती गाडी नदीत जाऊन कोसळते. ती गाडी संपूर्णपणे पाण्यात होती. पण जेव्हा ती लोक ती गाडी बाहेर काढतात, गाडीचे डिकी उघडतात, तेव्हा ती बुक त्यामध्ये सही सलामत असते. पण इथे संपूर्ण गाडी ओली झालेली असते, पण ती बुक अजूनही कोरी करकरीत असते. अशा विचित्र घटना जे अँसन आणि त्याच्या मित्रांसोबत घडल्या. आता ही घटना त्या काळी एवढी फेमस झाल्यामुळे त्या घराचं इन्व्हेस्टिगेशन एड अँड लॉरेनने सुद्धा केलं. आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्येच या जगाला अशा गोष्टी एक्झिस्ट करतात हे कळालं. कारण त्या घरामध्ये एक फोटो निघतो. त्या फोटोमध्ये एक लहान मुलगा असतो आणि तो हाच मुलगा आहे ज्याचा खून रोनाल्ड डिफेओ म्हणजे बूचने केला होता. असो आता यावरती माझे फायनल थॉट्स हे आहेत की हे जे घर आहे दी ॲमिटिव्हिल हे खरंच हॉन्टेड आहे. आता यावरती बरेच स्केप्टिक्स आणि लोकांना विश्वास बसणार नाही, पण हा तर विश्वास नक्की बसेल की या घरामध्ये एकेकाळी 6 जणांचा मर्डर झाला होता. हे घर 2016 साली विकण्यातसुद्धा आलं होतं आणि घर घेतल्यानंतर पहिला त्याने तिथला पोस्टल ॲड्रेस चेंज केला, त्या घराचं नाव चेंज केलं, पण अजूनही तिथे आतमध्ये राहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. असो अशा घरापासून तर मी 10 हात लांबच थांबेल. आणि हा जो बूच डिफेओ आहे यालाही त्या डिमनने पोजेस केलं असेल असं मला वाटतं. कारण 6 लोकांचा खून करणं, तेही आपल्या घरातल्या लोकांचा, हे काय इझी काम नाही आहे. आणि या घराची जी हिस्ट्री असणार आहे ती खूप जुनी आणि डार्क असणार आहे. कारण त्याचे वडीलही तसेच होते आणि तोही तसाच झाला. आणि यात आणखी एक गोष्ट म्हणजे ती तळघरातली ती बेसमेंटमधली रूम, त्याचा काय संबंध होता आणि ती कशासाठी यूज करण्यात येत होती हे फक्त बूचलाच माहिती. असो आता तुम्ही कुठल्याही नवीन घरात जाताना त्या घराची बॅक हिस्ट्री नक्की वाचा की या घरामध्ये काय घडलं आहे आणि मगच त्या घरामध्ये एंटर करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, स्टे सेफ.